गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही असं एका लग्नाला गेलतो मंदिरात, तर तो फोटो मी लावलेला आहे. आमच्या घराबाहेरची सुंदर सकाळ बघा तुम्ही. पक्ष्यांचा किलकिलाट चालू असतो आणि खूप छान वाटतं असं सकाळ सकाळचं वातावरण बघून. असं वाटतं की इथं फिरतच राहावं, पण आम्हाला सकाळी भरपूर काम. आज मी तुम्हाला 1 मिनिटात कसं कोबी चिरून दाखवायची ट्रिक सांग. कोबी चिरायला फार वेळ लागतो, पण 1 मिनिटात कसा हा मोठा कोबीज पूर्ण चिरते बघा. असं हे चिप्स पाडायचं, हे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे कोबीज असं चिरून घ्यायचं आणि असं लई फास्ट होतं, 1 मिनिटात होतं आणि एकदम बारीक बारीक पातळ काप पडतात आणि भाजल तसं मिळून येतात. त्याचा काय प्रश्न नाही, असं मोठं काय दिसत नाही खाताना. वाटल्यास तुम्ही काप पाडून घेतल्यानंतर नंतर याच्यामध्ये थोडं थोडं चाकून चिरलं आहे तरीही चालतं. आता बघा, हा पूर्ण व्हिडिओ 1 मिनिटाचा आहे आणि बरोबर 1 मिनिटात मी सगळं कोबीज ताट भरून कोबीज चिरते. खूप फास्ट होतं आणि कोबीजची भाजी फास्ट होते अशामुळे. आज आम्ही एका लग्नाला जाणार आहोत. अचानकच त्यांनी सकाळी येऊन सांगितलंय की आज लग्न आहे, यादी पे शादी असं त्यांनी ठरवलेलं आहे. काल ठरवलेलं आहे आणि आज बोलत आहेत की आज तुम्ही लग्नाला या. एका मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत. तर व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, पूर्ण शेवटपर्यंत बघा व्लॉग. हे बघा, असं हे बघा, एवढी कोबी चिरून झालेली आहे. हे वेदूचं नक्क काढायचं चाललेलं आहे. चपाती करतो, वर फरशी वाळू दे झालं. काय करायलात वेदू पप्पा? ए भू जायचं, भू 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 मोर भू घेऊन जातात पप्पा. गाडी में बेड़ा कुर्तनेल का फक्त चारच राहिल्यात, फक्त 4 राहिल्यात. 4 बोटाचं 4 तेवढं काढ म्हणजे झालं काय. कॉक बसतय त्याच्यात जाऊन, नको काढायचे. दो चाकी आमच्या सांगितलं आहे त्याला गाडीवर नेणार, ती लागलं बघा माग. दादा काय करायलाय? वेदांत आम्हाला सांगत आहे की वेदांतला दादा म्हणायचं म्हणे, वेदांत म्हणून बोलवायचंच नाही. हे त्याचं 8 दिवस झालं चालू झाले की मी दादा म्हणे, दादाच म्हणायचं म्हणून सांगत आहे. त्यानंतर बघा, हा वेदू त्यांच्या आजोबांसोबत चाललाय लग्न. वेदूचे आजी आणि आजोबा आणि वेदू असे गेले लग्नाला. त्यानंतर मी तयार व्हायला गेले आत. खूप वेळ कमी होता, एकदम झटपट, म्हणजे 15 मिनिटातच तयार व्हायचं होतं. म्हणून ही सिंपल अशी साडी नेसली की झटपट नेसून होते अशी. अजिबात काही आयडिया नव्हती की अचानक यांचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे अचानकच आम्ही आवरून जात आहे एका मंदिरामध्ये. आयलायनर लावायला काही टाइम नव्हतं, सो मी फक्त मस्कारा लावला. मस्कारा लावायला मला खूप आवडतं.
त्यानंतर ना मी अशी लावली टिकली. पहिला ही मला टिकली नाही आवडली, पण ही लावली, ही पण नाही आवडली. मग माझी फेवरेट आहे ती सापडली, मग ती लावली. त्यानंतर ना मी लावलं कॉम्पॅक्ट फाउंडेशन, आधीच लावून घेतलेलं. लास्टला कॉम्पॅक्ट लावलं आणि झाले. असं मी सिंपल तयार झाले. बांगड्या घातल्या, मंगळसूत्र घातलं आणि तयार झाले. फक्त 15 मिनिटात मी असे तयार झाले. असं आम्ही आता चाललो. मंदिरामध्ये गेल्या गेल्या बघितलं तर वेदू तर सगळीकडे पळत होता असा. आणि या दीदीसोबत फ्रेंडशिप केलता आणि खेळत होता. बघा इकडं तिकडं खेळत होता. कुणाचाही हात त्याला खूप छान वाटत तिथं बाहेर. बघा असा गेला पळून आणि त्याला परत आणायचं चाललेलं आमचं दिवसभर. इकडं हळदी लावायचं काम चाललेलं. हे बघा वेदूला आणि परत घेऊन आलं असं लांब लांब. आणि आमच्या शेजारचा पज्जू आहे, त्याच्यासोबतच मी जाणार म्हणून बसलेला. तो आमच्यासोबत थांबणच झालता की त्याच्यासोबतच मी खेळणार आणि त्याच्यासोबतच मी पळणार. इकडं असं हळद लावायचं यांचं चाललेलं. तोपर्यंत म्हणलं मंदिरात आता गर्दी नाही, तोपर्यंत आपण दर्शन घेऊन घेऊया. हे सगळे बाकी परत आत आले की आम्हाला गर्दी होईल. हे बघा असं इथे देवाचा घोडा आहे. इथं पहिला आम्ही नमस्कार केला. त्यानंतर आम्ही जे मेन मंदिर आहे तिथं आम्ही नमस्कार करायला गेलो. हे मंदिर बघा किती मोठं आहे. कर्नाटकमध्ये सगळीकडे असेच मोठे मोठे मंदिर आहेत. मंदिर आम्ही कायम सोमवारी जातो ते असंच खूप मोठं आहे. हे बघा ते लग्नाचं स्टेज आणि खुर्ची वेदू सारखं इकडे तिकडे पळत होता आणि सारखं त्याला घेऊन येत होतो की हा एरिया त्याला माहित नाही, कुठेतरी हरवला तर काय करायचं. पण आमचा हात सोडून सारखं नजर चुकवून अण्णा तिकडे गेलं घरला. आता अण्णा नाही इथं. रडायला ऐकतच, त्यामुळे त्याला घेऊन दिले आणि चॉकलेट्स. आमच्या शेजारचे काकू तर आम्ही इथं बसलो. तोपर्यंत इथे लग्न सुरू झालं बघा. वेदू खातोय कुरकुरे. तिथे लग्न चालू होतं, जेवण केलो आणि परत निघालो. बघा हा कसा आणि सगळीकडे पळा लागलाय. अजिबात हात धरणा आणि अजिबात आमच्या सोबत येणार, एकटाच सगळीकडे पळत आहे. इकडं चल, ये इकडं, चप्पल घाला ये. असं आम्ही निघालो. वेदूची आजी नंतर येणार होती थोड्या वेळाने. हे बघा आलं आमचं घर आता. काय फोन करून विचारू काय हाय काय गाडी नाही म्हणून म्हणा लागल्या. लग्नामधून आल्यानंतर अशी काय हालत झाली. पहिला झाले मी फ्रेश, वेदांतचे हातपाय धुतले, वेदांचेही कपडे बदलले. त्यानंतर ना आमच्या वेदूची मजा आहे का की काय काय सांगतोय लग्नात काय काय केलं हे मला सांगत आहे तो.
वेदू मुंबई मधनं कुठे गेलता? कुठे गेलता सांग? हा मम्मम करायला. मम्मम कोण दिलं तुला? अण्णा दिला. किती दिला? 4-5 दिला होय. आणि कोण कोण होत तिथं? हा बाबा आणि हा आणि हा मम्मा आलती. आणि आपण काय खाल्लो तिथं? मम्मम खाल्लो. छान छान. आणि काय होतं तिथं? गाणं लागलेलं. बुम बुम. शंभो होतं. शंभो मंदिर होतं का नाही? शंभो केला का नाही वेदू? हा कॅचचं टी शर्ट घालून गेलता. मम्मम केला. शंभो केलं. बेबी येते की आता घरला. परत संध्याकाळी वेदांसाठी असं घावण केलेलं आहे. तांदळाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ, कोथिंबीर, जिरं, त्यानंतर जराशी हिरवी मिरची घालून त्याला खायला हे खूप आवडतं. घावण संध्याकाळी करून दिलं. नंतर रात्री मी आणि मम्मी शाबू खाल्लं, कारण आम्ही सोमवार सोडलेला दुपारी लग्नामध्ये. त्यानंतर वेदूची रात्रीची मजा बघा कसा खेळत आहे तो. बाय एव्हरीवन, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.